खासियत आहे मोहनदादा पाटील, संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार, ॲडव्हेंचर बॉयज असतील, निधी स्पोर्ट असेल, द ग्रेट मराठा परिवाराचं नक्कीच कौतुक करेन सर्वांचं. आणि आज नक्कीच जल्लोष असणार आहे कारण की निधीचा वाढदिवस आहे. गर्व आहे कारण की या स्पर्धेचं 8वं पर्व आहे. म्हणूनच शानदार ही स्पर्धा. देवा स्ट्राईक इनला बॅटर आलाय. दरवर्षी ओपन मधून देवाची फर्स्ट चॉईस आहे या संघामध्ये. भावेश पुणेकर यांचा भरवशाचा प्लेयर. देवा हा ऑलराऊंडर प्लेयर आहे आणि अंडर ओपन मध्ये या खेळाडूची वेगळी छाप आहे. तर एका साइडला आहे जो भावेश पुणेकरच्या टीम मध्ये अनेक वेळा पाहिले, अक्षय काळे. मला वाटते तोच आहे की काय, अक्षय काळे. ॲडव्हेंचर प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागली होती. JK ग्रुप मध्ये मला वाटते हा खेळाडू होता आणि जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूने दिला होता. अक्षय आहे वसई विरार आचोले गावातील, आचोलेवरून बिलॉंग करतायत आणि अक्षय मध्ये ती क्षमता आहे. ऑलराऊंडर प्लेयर आहे. बघूया आज अपोजिट एकमेकांच्या अपोजिट अनेक वेळा आल्यात हे दोन्ही प्लेयर्स. भावेश पुणेकर नॉन स्ट्राईक इनला आहे. ओपन मधून सुद्धा चांगला छाप मागील वर्षी पाहिला होता. म्हणजेच कसलेले खेळाडू आहेत लक्षात ठेवा अंडरआर्म क्रिकेटमधील. आणि आज ओपन अप आहे त्याच्यामुळे नक्कीच अनेक गावातील खेळाडू आज तुम्हाला एका संघामध्ये खेळताना दिसतील. बॅटिंग स्ट्रोक यावेळेस स्क्वेअरलेग क्षेत्र निवडला. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नशिबाची साथ थोडीशी कमी पडली गेली देवा यांना. काय फटका एक्झिक्यूट केला होता. अक्षरशः बैठक त्या ठिकाणी घातली होती. इनफिल्डच्या वरून शॉट स्क्वेअरलेग रिझन होता. इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला होता देवानं. सुंदर फटका. धावसंख्येचे फलकावर आपण पाहतो 3 अकाउंट ओपन केलं देवानं 3 या धावेनं. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर काल विवा कॉलेज या ठिकाणी देवानं खेळ केला होता. विवा कॉलेजला देवा काल खेळला होता. तिथून आज मात्र या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा एक प्रकारे म्हणायचं गेलं तर इथे भावेश पुणेकर आहेत. अक्षय मात्र रिप्ले आपण पाहू शकाल. देवानं ज्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता त्याच प्रकारे स्ट्रोक भावेश पुणेकर हे खेळले होते. नक्कीच ऍक्शन रिप्ले दिसला परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही. हा चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. डिक्लेअर झोन की चौकार हाच प्रश्नचिन्ह आहे. तर डिक्लेरेशन झोन मध्ये धावा मिळतील 2. या अगोदर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बॉलच्या मेरिट वरती हा फटका आला. या 2 धावेने धावफलक 5 धावा 3 बॉल. ओपन क्रिकेटच्या मॅचेस अनेक मी म्हणेल काही खेळाडू आहेत त्यांना आतुरता होती की ओपन क्रिकेटच्या मॅचेस कधी आहेत. मी बऱ्याच जणांना सांगितलं की शनिवारच्या दिवसामध्ये ओपन क्रिकेटच्या मॅचेस आहेत आणि बरेचसे प्रेक्षक जे आहेत अंडरआर्म क्रिकेट का असू दे ना मात्र बरेचसे प्रेक्षक ही जी स्पर्धा आहे ॲडव्हेंचर बॉयची ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा पाहत आहेत. लक्षात ठेवा कारण या स्पर्धेचा बोलबाला आहे. संपूर्ण पंचकृषीमध्ये या स्पर्धेचा बोलबाला आहे. या स्पर्धेचं नाव लौकिक आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी बरेचसे संघ आतुर असतात आणि बरेचसे प्रेक्षक जे आहेत ते देखील आतुर असतात ही स्पर्धा कधी येईल म्हणून. धावसंख्या 6. अक्षय साटम आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यानंतर महाराष्ट्राचा एक गोड आवाज आणखी आमच्यासोबत जुळला जाईल मिस्टर संदीपजी गावाड. यावेळेस सिंगल फक्त मिळेल. देवाला इथे मात्र स्टार्ट करण्याची संधी दिली ती भावेश पुणेकरने. आमचे साथी समालोचक अक्षय साटमनं म्हटलं की एक विश्वासू खेळाडू आहे भावेश पुणेकर यांचा. एक विश्वासू खेळाडू देवा आहे. भरपूर वर्ष सोबत खेळतोय. मात्र काय तो विश्वास सार्थक लावेल का देवा हे पुढील चित्र पाहायला मिळेल. चांगला फटका आहे डाऊन द डाऊन. यावेळेस चेंडू थोडासा अडला जातोय. स्ट्रगल करतोय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी 2 धावा तरी मिळते. तिसऱ्याचा प्रयत्न. डेंजर झोन मध्ये देवा. डेंजर झोन मध्ये देवा. कॉलिंग नव्हती. एका साइड कुठेतरी भावेश पुणेकर शूट झाले होते. देवाची मात्र मुळीच इच्छा नव्हती. नोचा कॉल नाहीचा कॉल देवाचा होता. मात्र या साफल्यामध्ये अडकला गेला मिस्टर देवा. पहिली विकेट. पहिला फलंदाज बाद. निर्वी स्पोर्ट्स विकेट डाऊन आउट. पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू. नक्कीच अप्रतिमे संगीत मात्र अति घाई आणि संकटात नाही तेच दृश्य या क्रीज वरती या श्री सिद्धिविनायक मैदानावरती
कॅचेस जेवढे उडलेत ना त्याच्याहून जास्त रनआउट विकेट गेलेत कालपासून. ते दृश्य आपण पाहिले. कॉलिंग जर व्यवस्थित नसला तर इथे डेफिनेटली रनआउट होताना दिसल्यात प्लेयर्स. आणि म्हणूनच देवा नाखुश असेल कारण की सेट झाला नव्हता. सुरुवातीला खालून खेळण्याचा प्रयत्न होता. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये भावेशनी कॉल केला होता. देवाचा नो कॉल होता परंतु भावेशला देखील ठाऊक नव्हतं की स्ट्राईक एंडला फेकी येईल. जर हीच फेकी नॉन स्ट्राईक एंडला फेकी झाली असती तिथे स्टंपवर बॉल लागला असता तर भावेश पुणेकर तिथे पोहोचले होते. म्हणून हा कॉल कदाचित डेंजर होता आणि देवाला परतावा लागलाय बॅक टू द पवेलियन. इथे अक्षय म्हणायचं गेलं तर सूझबूझ का क्रिकेट खेळना पडेगा. थोडंसं विचारपूर्वक क्रिकेट खेळावं लागेल कारण इथून ह्या ज्या मॅचेस आहेत अक्षय नॉकआउट आहेत. लीग नाही आहे. एकदा काय तुम्ही पराभूत झाला तर पुन्हा तुम्हाला संधी मिळणार नाहीये. हे नॉकआउटच्या मॅचेस आहेत त्याच्यामुळे या मॅचेस तुम्हाला खेळताना विचारपूर्वक मॅचेस खेळावे लागतील. नक्कीच. दर्पण मात्रे ओपनचा प्लेअर आज दिसतोय. ओ भीमर चेंडू. भीमर असा चेंडू आहे कधी कधी फलंदाजाला कधी कधी गोलंदाजाला बिमार करणारा चेंडू आहे. एकदा ही सवय लागली ना भीमर चेंडूची तर निश्चित रूपाने मोठ्या धावसंख्या त्या ओव्हरमध्ये पाहिल्यात आपण 10 रन्स आतापर्यंत. भीमर कधी कधी गोलंदाजाला बिमार देखील करतोय. भीमर चेंडूच्यावर आपण मोठमोठे फटके देखील अक्षय तू देखील पाहिलेत मी देखील पाहिलेत आणि संदीप दादाने देखील पाहिलेत. त्याच्यामुळे बिमार कधी कधी गोलंदाजाला बिमारी करतोय हे नक्की आहे. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 10 धावा. थोड्याच वेळात आपल्या सोनपरीचं या ठिकाणी आगमन होणार आहे. केक सेरेमनी होईल त्यानंतर मात्र थेट तो त्यांचा प्रवास असेल अनाथालयाच्या दिशेनं ज्या ठिकाणी भरपूर वस्तूंचं वाटप त्यांना लागणाऱ्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत अनाथालयामध्ये त्या दिल्या गेलेल्या आहेत तिथे जाऊन त्या फक्त वाटप करायच्या आहेत. चर्चा केली जात आहे कारण पहिला चेंडू अक्षरशः म्हणायचं गेलं तर बॅटर्सला दुखापत देऊन गेला असता. चेंडू फक्त आपण सॉफ्ट चेंडूने खेळतोय अंडरआर्म क्रिकेट आहे म्हणून अक्षय मी सांगतोय. मात्र हा चेंडू डेंजर चेंडू म्हणून क्रिकेट जगतामध्ये गणला जातोय लक्षात ठेवा. धावा झाल्यात फलकावर त्या 10. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. अमित आहे गोलंदाजी पॉईंटवर. आजच्या आपण संघांची जर रूपरेखा पाहिली गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस निर्वी स्पोर्ट्स चंद्रपडा या दोन संघाच्या दरम्यान पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि जय गणेश मिठागर या संघाचा देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये बोलबाला आहे. या संघासोबत 2 हात करण्यासाठी क्रिस 11 मीरा रोड हा संघ देखील या ठिकाणी दाखल होणार आहे थोड्याच वेळात. त्यानंतर तिसरी मॅच असेल अक्षय 11 वर्सेस विघ्नहर्ता बॉईज नायगाव या दोन टीमच्या दरम्यान. चौथा सामना असेल एकता बॉईज विरार वर्सेस जय लसावीर नालासोपारा. हा देखील एक संघ एक मोठा संघ गणला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहात गावदेवी स्टार अंधेरी. खास मुंबई परिसरावरून एक संघ या ठिकाणी दाखल होणार आहे गावदेवी स्टार आणि त्यांचा सामना होईल आई एकविरा तुंगारफाटा या संघासोबत. म्हणजे आज अक्षय तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. नक्कीच आणि चांगला खेळ दिसेल आजच्या दिवसात. पहिला बॉल नो आला होता. अमित पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. हो हा चेंडू चांगला आहे. व्यवस्थित चेंडू समजला नाही आणि त्यानंतर जो लेग ब्रेक होता थोडासा फास्ट होता म्हणूनच या ग्राउंडवरती जर थोडा फास्ट बॉल आला ना तर बॅटरला देखील डोकेदुखी ठरू शकतो कारण की टर्न पिच आहे आणि थोडासा खाली देखील चेंडू राहिला आहे. वेगळी ऍक्शन आहे. ऍक्शन चांगले साफ सुथरे आहे मात्र एक वेगळी ऍक्शन आहे. जसं आपण सुशीलला बघितलंय निधी स्पोर्टमध्ये त्याच प्रकारचा बॉल सुटतोय या गोलंदाजाच्या हातामधून. एक वेगळी ऍक्शन. बॉक्स टर्फ क्रिकेटमध्ये अशी गोलंदाजी आपण अनेक वेळा पाहिले. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. ऍक्शन जर समजत नसेल तर सिंगल डबल आरामात बॅटिंग करा हे दृश्य पाहायला मिळते. आता 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट आणि 4थ्या धावेचा प्रयत्न बघा. असाच कॉलिंग होता भावेशचा परंतु तिथे देवा आणि भावेश एका टीम मध्ये फार कमी वेळा खेळतात. दर्पण आणि भावेश नेहमी एक टीम मध्ये खेळतात. एकमेकांचा कॉलिंग व्यवस्थित माहिती आहे म्हणूनच हा कॉल व्यवस्थित झालाय. 4 धावा येतात 15 धावा. म्हणजे तो विश्वास होता दर्पणला. तो विश्वास होता की मी 4थ्या धावेसाठी आरामात पोहोचू शकेल. त्यासाठी तो दर्पणनं कॉल केला भावेश पुणेकर यांना. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका स्ट्रगल करतो शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर. 2 धावा इथे कंप्लीट. म्हणजे एक सूर जुळलेत मी म्हणेल या दोन्ही बॅटरचे. ज्याप्रमाणे तो उल्लेख केलास अक्षय की जो देवा आहे हा खेळाडू कधी कधी सोबत असतो मात्र ते सूर जुळले त्या ठिकाणी दर्पणचे आणि भावेश पुणेकर. सिंगलला डबलमध्ये क्विकली कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट आणि प्लस मी तर म्हणेल जो स्टॅमिना आहे तो मात्र अफलातून आहे भावेश पुणेकरांचा. इथे देखील मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या झाल्या फलकावर ते म्हणजेच 19 धावा. शेवटचा चेंडू असेल. 5 ओव्हरची मॅच लक्षात ठेवा मित्रांनो. नॉकआउटची मॅच ही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षय माडकर यांना विनंती करेन की स्टेजशी संपर्क साधा. अक्षय माडकर
चांगला फटका आहे, पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडीशी मिसफील्ड झाली होती या ठिकाणी, थोडासा इथे मात्र दुहेरी धाव करण्याचा प्रयत्न दर्पण यांचा देखील होता. एक गाव एक टीम, एक डाव एक गाव एक संघ या फॉर्मॅट लीग सिस्टम मध्ये आपण पाहिजे दर्पणची अफलातून खेळी आपण पाहिजे दर्पणची. यावेळेस ओपन हाफ मध्ये खेळाडू खेळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय. निर्वी स्पोर्ट्स चंद्रपडा या टीमच्या 1 बाद 20 धावा. डीजे पडवले झूल गया रे हेमंत वर्धक दादा खंबीर. हे नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. नक्कीच आगमन होते या ठिकाणी निलेश दादा म्हात्रे, दीपक दादा केनी आणि सचिन सुभाष राणे या तिघांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. चंद्रपडा परिसरातील शाखा प्रमुख सन्माननीय निलेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. शुभ सकाळ निलेश दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर त्यांच्या सोबत आहेत दीपकजी केणी साहेब, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. दीपक दादा आपलं देखील सरचे स्वागत, शुभ सकाळ. आणि त्यांच्या सोबत आहेत पत्रकार आणि भरपूर प्रसिद्ध अशी मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणजेच सचिन सुभाष राणे यांचं देखील या ठिकाणी करूया आपण स्वागत. वेलकम सुभाषजी, सरचे स्वागत. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 20 धावा. सुरुवात चांगली आहे. 2 षटकांचा खेळ अक्षय पूर्ण झाला आहे. सरासरी आपण पाहतोय तर 10ची सरासरी म्हणजे याच करंट रन रेटनं खेळत राहिला निर्वी स्पोर्ट्स 50च्या पलीकडे हा संघ जाऊ शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 आदित्य. कालचा दिवस आदित्य शेट्टे यांची ती गोलंदाजी विसरता कामा नाहीये. बिग बॅश मीरा भाईंदर, बिग बॅश प्रथमेश ठाकरे यांची आपण ती बॅटिंग पाहिली. आदित्य शेट्टे यांच्या अगेन्स्ट तब्बल 5 षटकार लागोपाठ ठोकले होते, हे विसरता कामा नाहीये. मीरा भाईंदर बिग बॅश स्पर्धा सुरू आहे. फुल ऑफ लेन चेंडू हातामध्ये चुकीचं क्षेत्र निवडलं गेलं, चुकीचा फटका कन्वर्ट केला गेला होता. फुल ऑफ लेन चेंडू होता. कुठेतरी ह्या चेंडूला योग्य ती दिशा देता आली असती भावेश पुणेकर यांना, मात्र सरळ हातामध्ये खेळला गेला. दुसरा धक्का निर्वी स्पोर्ट चंद्रपडा या टीमला. मिस्टर भावेश पुणेकर परतीच्या मागे आउट. थँक्यू. अप्रतिम हे गीत. करण ठाकूर आलाय, मॅन फ्रॉम पालघर. आणि पालघर अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूची वेगळी छाप आहे. हार्ड हिटर, पॉवर हिटर बॅटर आहे. जर्सी नंबर 07. करण अंबाला टेनिस क्रिकेटमध्ये फार प्रसिद्ध खेळाडू आहे करण ठाकूर. आता कशा प्रकारे बॅटिंग करेल. पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळायचं होतं, परंतु डाऊन द लेग जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक 21 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आलाय, त्यानंतर वाईट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला, गॅप आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. करण ठाकूर सेन्सिबल क्रिकेट खेळतोय सध्या. आल्या आल्या जोखीम घेत नाहीये आणि सुरुवातीला सिंगल डबलचा वापर केला जातोय. 2 धावेची वाढ. फलकावरती धावा 23 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. फिल्डर येतोय, परंतु थोडासा शॉर्ट पडला जातोय. अगोदर चेंडू टप्पा येतोय. 2 धावा. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. या अगोदर भावेश पुणेकरचा कॅच तिकडेच कॅरी केला होता, परंतु आता करण ठाकूर चांगली फटकेबाजी करतोय. सिंगल डबलला व्हॅल्यू देतोय. 25 धावा 3 बॉल. भरत सर
हे तंत्र आणि मंत्र आहे. अंडरआर्म क्रिकेटचं सिंगल डबल म्हटलं तर अक्षय सडम तंत्र आणि मंत्र आहे. तंत्रशुद्ध फटके खेळणे गरजेचे आहेत करण ठाकूर यांना. बघूया करण पुढचा बॉल कसा फेस करेल. ऑन दी अप चांगला फटका खेळला, ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि चेंडू कव्हर पॉइंट रिझनला निघून गेलाय. सरळ डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये इथे कुठेही बॉल जाऊ द्या 2 धावा आहेत. मागच्या बाजूने फक्त डिक्लेअर 1 असेल आणि जो झेंडा आहे समोर मोठा झेंडा आहे त्याच्या पलीकडून लेफ्ट साइडून षटकार चौकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह चांगले फटकेबाजी होते. करणच्या बॉडी लँग्वेज बघून असं वाटते की करण हार्ड हिटर बॅटर आहे, मात्र इथे त्याच्याकडे बुद्धी सुद्धा आहे आणि बुद्धीचा चांगला वापर. अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील 29 रन्स 29 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह बघा बॅकफुटला जाऊन जागा बनवतोय अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आणि हलकासा फेस ओपन करतोय बॅटचा. चांगल्या पद्धतीने पॉइंटला चेंडू गेला होता. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 3 ओव्हर 31 धावा बॅटिंग करत असताना आज ओपनचा पहिला मॅच निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा वर्सेस गणराया स्पोर्ट वाकीपाडा. 3 ओव्हर 31. देऊया डीजे शक्तीला संधी, ऐकूया सुंदर संगीत. थँक्यू डीजे. सेन्सिबल क्रिकेट करण ठाकूर यांच्याविषयी एक चांगली माहिती आली की त्यांचे जे बंधू आहेत ते पालघर जिल्ह्यातील एक नामांकित समालोचक आहेत यशवंत ठाकूर. लक्षात ठेवा. तर यशवंत ठाकूर यांच्याविषयी म्हणायचं एकदा खूप चांगले समालोचक आहेत. हे देखील चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू बराचसा खाली बसला. दर्पणला असं वाटलं होतं चेंडू थोडासा बाउन्स होईल आणि त्या बाउन्सवर मी अटॅक करेल स्क्वेअर लॅग रिझन मध्ये, मात्र तसं काही घडलं नाहीये. एक सबमरीन डिलिव्हरी हाताळली गेली. चांगलं षटक इथे देखील पाहायला मिळू शकेल. कारण जर आपण अक्षय यांच्याविषयी म्हणायचं गेलं पहिला स्पेल जो आपण अक्षयचा पाहिला 9 धावा दिल्या होत्या अक्षयनं. अप्रतिम षटक हाताळला होता अक्षयनं. मात्र सेन्सिबल क्रिकेट करण ठाकूर यांचं एक सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. स्विंग आपण पाहिला तर प्रॉपर पाहिला होता. खरोखरच जबरदस्त फटका खेळला गेला होता, मात्र तो कुठेतरी एक्झिक्यूट झाला नाहीये. बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. दर्पण त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र ब्लँक स्ट्रोक दर्पण मार्फत खेळला जातोय. फुलर लेनचा चेंडू होता आणि तितकी गती देखील चेंडूमध्ये होते. दर्पणला सरप्राईज केलं या चेंडूने. दर्पण आता अटॅकिंग मूड मध्ये आहे. दर्पणच्याच नावावर या टुर्नामेंटमध्ये 5 षटकार आहेत. 12 बॉल 12 षटकारांचा विक्रम तर आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर. तो दर्पण आता चमकेल का, तशी बॅटिंग दिसेल का? 2 बॉल डॉट आल्यात. नक्कीच अपेक्षा भरपूर आहेत या खेळाडूवर. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. बाउंड्री लाईनवर 1 बॉल चेंडूला फील्ड केला. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो द्यायचा होता. चेंडू कुठेतरी डायव्हर्ट झाला. इथे पलून काढल्या त्या 3 धावा. धावा संख्येचा वेग वाढतोय. स्कोरबोर्डकडे लक्ष दिला आपण. निर्वी स्पोर्ट्स या संघाचा स्कोर झाला आहे तो म्हणजे 34 लॉस ऑफ 2 विकेट. मी करण ठाकूरच्या विषयी का म्हटलं सेन्सिबल क्रिकेट, कारण इथे मोठे फटके खेळण्या अगोदर मी म्हणेन कुठेतरी सिंगल डबलवर फोकस करणं हे करण ठाकूर यांचं तंत्र आहे आणि मंत्र आहे. जर दुहेरी धावा प्रत्येक चेंडू मागे जर काढल्या गेल्या तर कुठेतरी त्या 10 धावा होऊ शकते. मात्र क्लीन बॉल दांडीगुल या गोलंदाजाचा कुठेतरी अभ्यास करणं गरजेचं होतं, कारण जे चेंडू टाकले त्या गोलंदाजानं अक्षय या गोलंदाजानं आतापर्यंत दुसरा स्पेल आपण या गोलंदाजाला पाहतोय अक्षय एकही चेंडू बाउन्स झाला नाहीये. बरेचसे चेंडू आहेत अक्षयांचे ते खालीच बसलेत, सबमरीन बसलेत. त्या कारणास्तव या गोलंदाजाला कुठेतरी सावधगिरीनं खेळणं गरजेचं होतं. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या स्पेलमध्ये अक्षयचा एक वेगळा स्टान्स होता बॉलिंग करताना. या स्पेलमध्ये बॉडी लँग्वेज अजून पॉझिटिव्ह आणि चांगल्या अटॅकिंग गोलंदाजी करतोय. बॅटरला रीड करून अप्रतिम विकेट डाऊन. ऐकूया सुंदर संगीत. नावात आहे ओ आग
गणेश सारखा बॅटर देखील होता. मला वाटतं उशिराने आला असेल, नाहीतर ओपनिंगला येणारा बॅटर आहे मिठागरचा. हा स्टार प्लेअर आहे. बघूया गण्या कशा प्रकारे बॅटिंग करेल. आज अंडरआर्म क्रिकेटमधील सर्व स्टार खेळाडू अक्षय साटम आपल्याला पाहायला मिळतील. गणेशचा खेळ देखील अनेक वर्षापासून पाहिला आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. मिठागर या संघाच्या माध्यमातून देखील त्याची खेळी चांगली आपण पाहिली आहे. यावेळेस बॅटची एज, चेंडू मात्र जातोय इष्टीच्या मागे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आपलं खातं उघडलं गेलं गणेश यानं आणि टीमला नेऊन ठेवलं. ते म्हणजे 36 या धावसंख्या 36. 5 ओव्हरची मॅच आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. अप्रतिम गोलंदाजी अक्षयचं जितकं कौतुक करावं 2 स्पेलच्या विषयी जर अक्षयच्या म्हणायचं गेला. पुन्हा एकदा यावेळेस स्वीपचा फटका आहे. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल, 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा कॉल, फेकी व्यवस्थित नव्हती. ही फेकी डायरेक्ट जर आली असती तर कदाचित मी म्हणेन दर्पण डेंजर झोनमध्ये होता. हे कदाचित स्क्वेअर लेग पंचांना देखील माहिती होतं दर्पण झोनमध्ये दर्पण आहे. मात्र 3 धावा कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर 39 धावा. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. त्यानंतर येऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं डीजे. यस, गणेश 39 रन झालेत. 39 रन अब तक हो चुके हैं. तिन्ही लँग्वेजमध्ये आम्ही स्कोर देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 39 धावा आहेत. या 6 बॉलवरती एक चांगलं टार्गेट होईल का? 15-20, 10+, 50+, 55+. 6 षटकांमध्ये देखील झालेला नाहीये, तर 5 षटकांमध्ये एक सेफ झोन मध्ये जाईल. मात्र आज ओपनचा फॉर्मॅट आहे. कालचा फॉर्मॅट वेगळा होता. काल लीग सिस्टम होती पहिले 2 दिवस आणि त्यानंतर आज ओपन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली ऍक्शन पुन्हा एकदा गोलंदाजाची. आणि काहीकांना मनामध्ये वेगवेगळे विचार चालले असतील, काय हा चेंडू साईडम आहे काय वेगळा अँगल आहे, तर फेअर डिलिव्हरी आहे. फेअर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बॅकहँड डिलिव्हरी आपण ओरम क्रिकेटमध्ये पण पाहिले आणि तसंच सरळ हाताचा वापर आहे. फक्त हाताची ऍक्शन जी आहे ना स्विंग करण्याची ती वेगळी आहे. चांगला चेंडू बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळते. रिलीज पॉइंट चांगला आहे गोलंदाजाचा आणि इथे डिरेक्ट हिट दर्पणला परतावं लागेल. दर्पण नक्कीच जास्त दमले देखील असतील आणि म्हणूनच विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडले. गणेश स्ट्राईक एंडला बॅटर आहे. दुसरी धाव घेत असताना दर्पणला परतावं लागते. 42 वरती आणखीन एक धक्का. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अफसर मॅन फ्रॉम मीरा रोड. मीरा रोडचा खेळाडू आहे. निर्भीड स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीममध्ये खेळण्यासाठी आला आहे. इथे देखील ऑन ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र फाईन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. इथे देखील 2 धाव मिळतील. ज्या खेळीसाठी माहीर आहे, तंत्रशुद्ध खेळ आपण गणेशचा नेहमी पाहिला आहे आणि ती जी त्याची अक्षय नॅचरल खेळ आहे ती या ठिकाणी साकारताना. सकाळचं पर्व आहे म्हणूनच वाऱ्याचा झोत आहे तो कमी आहे. ग्राउंडवरती षटकार कमी लागतात. चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा. कव्हरचा लवर आहे आणि कव्हरला चेंडू गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाला चेंडू नाचवतोय. पाहता पाहता 3 धावा. अफसर चांगली रनिंग बिटवीन द विकेट करते. मात्र 3च धावेवर समाधान मानावं लागेल. 3 धावेने धाव फलक 47 धावा. मीरा रोडवरून अफसरची देखील निवड केली या संघामध्ये आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल अप्रतिम या खेळाडूची ओळख आहे. आणि एका साईडला आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील आपण अक्षय बरेचसे अशी चित्र पाहिले होते की काही जे फिल्डर आहेत त्यांना असं वाटतं की चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जाईल, मात्र बऱ्याचदा चेंडूने चकवा दिलाय फिल्डरला. इथे देखील तेच घडलं. मागील चेंडूवरती आपण पाहिलं पुन्हा एकदा मिसफील्ड. आता मिसफील्डच्या जोरावरती या धावा वाढत जाणार आहेत आणि आणखीन एक धाव येईल का? थोडस बाहेरून
जो क्रीजचा वापर केला असता तर मला वाटते पोहोचले असते. बाहेरून रनिंग बिटवीन द विकेट करत असताना थोडा दमखम देखील दिसला. मात्र या 3 धावा आणखीन एक रनआउट. टोटल रन्स 50 धावा यावेळी कंप्लीट झालाय निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा टीमच्या. लास्ट बॉल या इनिंगचा, आखरी गेंद आहे इस इनिंग का. रवी वाघमारे जरी ओपनचा मॅच असला तरी मी म्हणेन या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. ओपनिंग वन डाऊनला खेळणारा खेळाडू आहे. ओपनच्या मॅचेस तो असाही ओरम क्रिकेटमध्ये खेळतो. तर या खेळाडूवरती देखील भरोसा दाखवला पाहिजे टीमने. बघूया शेवटचा बॉल. फक्त रवी मला वाटते आता रनिंग करण्याकरता आलेत की एखादा एक्स्ट्रा बॉल येईल त्यांच्या खेळी करता. चांगला हेलिकॉप्टर स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. इथे अपेक्षा सोडली होती अप्सरने, मात्र 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न रवी चप्पल आहे, मात्र आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टोटल हे 3 रन आणखीन एक रनआउट. 53 धावा झाल्यात आणि 54 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय गणराय स्पोर्टच्या. पुढच्या मॅचचा टॉस फार महत्वाचा आहे. तर जय गणेश मिठागर आणि क्रिस 11 मीरा रोड. कडवी लढत, कडवा संघर्ष, एक बिग बॅटल, बिग फाईट नेहमीच चुरस पाहिलंय. क्रिस 11 मीरा रोड केसर असतील मला वाटते या टीम मध्ये, आणि जय गणेश मिठागर या टीम मध्ये राकेश नाईक इन ऍक्शन मध्ये दिसेल का, कारण की राकेश सिद्धिविनायक गोखिवरेचा प्लेयर आहे. मिठागर मध्ये गण्या देखील खेळतो. मला वाटते संतोष जाधव असेल, पिण्या यांचा संघ असेल. आणि म्हणूनच जर आला असाल तर लगेच या टॉसला जय गणेश मिठागर आणि क्रिस 11 मीरा रोड. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा बोलणार आहोत आपण टॉस बॉक्सच्या दिशेने, जिथे जॉईंट असतील भारत राऊत सर. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपाडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपाडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. 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 थँक्यू. चला दोन्ही टीम कॅप्टन आल्यात का? जय गणेश मिठागर आणि क्रिस 11 मीरा रोड टीम कॅप्टन दोन्ही रेडी आहेत का? पहिला चेंडू पडण्याच्या आत आपण टॉस बॉक्स मध्ये जर आला नाहीत टॉस करण्यासाठी तर 1 ओव्हर कमी केली जाईल. हे आम्ही क्लिअर करतोय दोन्ही टीम कॅप्टनना. क्रिस 11 मीरा रोड आणि जय गणेश मिठागर. क्रिस 11 मीरा रोड टीम कॅप्टन या ठिकाणी आलेत. श्री गणेश मिठागर, जय गणेश मिठागर टीम कॅप्टन आलेत का? चला या आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊया. आपण त्या ठिकाणी जॉईन असतील आमचे साथी समालोचक अक्षयजी साटम, आणि समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इथे माझ्या सोबत जॉईन होतील महाराष्ट्राचा एक गोड आवाज मिस्टर संदीपजी गावड, दीपकजी केणी समाजसेवक, आणि त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. माजी शाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा, चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय. खास टॉस बनवलं या मॅच करता ॲडव्हेंचर बॉईज, आणि एका साईडला निधी स्पोर्ट राहुल, आणि एका साईडला कॅप्टन मीरा रोड टीमचा देखील आलाय. तर 5 ओव्हरचा मॅच आहे. 4 बॉलरचा वापर करायचा आहे, आणि चेंडू जर एखादा चेंडू काळा झाला, फुटला किंवा हरवला तर त्याच क्षणाला नवीन चेंडू देण्यात येईल. हे नियम आहेत या स्पर्धेचा. कंपल्सरी चेसिंग. ॲडव्हेंचर बॉईज आणि निधी स्पोर्ट. कॉइन स्पिन केला जातोय. ॲडव्हेंचर बॉईज असा कॉल, निधी स्पोर्ट. पाहुण्यांना विनंती केली दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण आसनस्थ व्हायचंय. मला वाटते डिसिजन डिसाईड करून नाही आल्यात. कॅप्टन टॉस जिंकलेला आहे मिठागर टीम. डिसिजन पेंडिंग आहे का? यस. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील, आणि मॅच ऑन आहे म्हणून जास्त काही प्रतिक्रिया नसतील. आवाज ऐकूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये भारत राऊत सर आणि संदीपजी गावंड सर. थँक्यू JDC लाईव्ह. धन्यवाद अक्षय साटम. चला या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करूया. एका साईडला आपण त्या ठिकाणी पाहतोय जय गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस निर्भी स्पोर्ट्स चंद्रपाडा या 2 टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. आमच्या सोबत जॉईन झालेत कमेंट्री बॉक्स मध्ये
महाराष्ट्राचा आवाज संदीपजी गावड आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि जवळजवळ एक टार्गेट जे सेट केलं आहे. सकाळचं सत्र आहे संदीपजी आणि सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळणं म्हणजे जिगरीची गोष्ट आहे. एक कुठेतरी तंत्रशुद्ध खेळी आपण पाहिली निर्वी स्पोर्ट्स या टीमची आणि जवळजवळ टार्गेटपर्यंत पोहोचले गेले 54 धावा ह्या करायच्या आहेत. त्या म्हणजेच गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमला कशी सुरुवात गणराया स्पोर्ट्स टीमची होईल या ऐकूया आपण संदीपजी गावड यांच्या मुखातून. वेलकम सर्वांचंच पुन्हा एकदा स्वागत ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा आयोजित अंडाराम क्रिकेट स्पर्धेमध्ये द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024चा हा रणसंग्राम. या रणसंग्राम खेळण्याकरता दूरवरून कावडू येतात. मॅचकडे होऊया. 54 धावांचं टार्गेट. स्ट्रायकिंगकडे ऋतिक आणि कृतिक हे दोन खेळाडू आहेत. खुल्या गटामधून ते खेळत असतात. पहिलं षटक देवाचं डिफेन्स केलाय. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळताना दिसला बॅटर. 2 धाव मिळत आहेत. मिडॉन मध्ये चेंडू गेला. 2 धावांचे खातं उघडलं. बरंची 2 धावा पहिल्याच बॉलवर प्राप्त केलं. मित्रांमध्ये चांगली सुरुवात आहे कारण सध्याच्या घडीला याच खेळीची गरज आहे. अंडरआर्म क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे सिंगल डबल. इथे मोठा फटका खेळायचा होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि यस इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या टीमला मिस्टर देवा. पहिली विकेट डाऊन या ठिकाणी बाद होतोय मिस्टर ऋतिक परतीच्या मार्गे आउट. थँक्यू सो मच. पहिलाच धक्का लागलाय. धावसंख्या धाव फलकावर 2 असताना नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. संकल्प ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचांवर काही दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. हो आता मात्र मिडल स्टंपवरचा हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 3. पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा. थँक्यू सो मच. जानी नायगाव पूर्वपट्टीमध्ये खऱ्या अर्थाने शोधून काढली खेळाडूंची खाण जे अंडरआर्म क्रिकेट खेळत आहेत आणि ते आपण बघितलं तर भावेश पुणेकर यांच्याकरता हे गीत वाजलं जातं. अगदी छान. भावेशची सॅल्यूट असेल तुमच्या कार्याला. अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा मध्ये तुम्ही सुद्धा नाव कोरलंय. स्पर्धेचे आयोजक म्हणून खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म असतो अंडरआर्म क्रिकेटचा आणि तो आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. व या मॅच कडे जिंकण्याकरता 54 धावांचं टार्गेट होतं. पहिले 2 विकेट्स बहुमूल्य मिळाले देवाला. देवा याने आपली गुणवत्ता सिद्ध केलं. मागच्या 2023 मध्ये सुद्धा देवा याचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता हे आपण पाहिलं. आणि आता गणराया स्पोर्ट्सला एकामागून एक असे धक्के दिले जात आहेत. तराजू जर समान असेल ना तर मग तो बरोबर दिसत नाही. त्याच्यावर वजन टाकल्यानंतर माहिती पडते आपल्याला की हा सामना कुठल्या बाजूने झुकतोय. तसंच चांगली गोलंदाजी होताना दिसतंय. याचाच अर्थ निर्वी स्पोर्ट्स सध्याच्या घडीला पुढे आहे. पुढचा बॉल. हो काय चांगला वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. धाव संख्या स्थिर. धाव फलकावर धावा आहेत त्या 2 गडी बाद 3. 4 बॉलची समाप्ती. धाव संख्या 3. आता कोळटपाचा चेंडू होता. खोदून काढला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल कारण तिथे क्षेत्ररक्षक अफसर होता. चांगले फिल्डिंग करतोय. एका धाव्याच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 4. संत गतीने ही सुरुवात आहे. धोका
निर्माण झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि अशा स्थितीमध्ये पाहूया काय रणनीती असेल डावखुऱ्या हाताच्या बॅटरची. स्ट्राईक इनकडे डावखुऱ्या हाताचा बॅटर कृतिक पहिल्यांदाच समोर जाईल गोलंदाजाला. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल, निर्धाव चेंडूची नोंद. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 4. थँक्यू, धन्यवाद डीचे. 4 धावा एका बाजूने आपण पाहिलं संदीप दादा, तर जवळजवळ पहिल्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर निर्वी स्पोर्ट्स या टीमचा बोलबाला आहे सध्याच्या घडीला. कारण टार्गेट समोर सेट केलं आहे ते 54 आणि 54 धावेच्या आकड्यानुसार माझ्या मते तरी जवळपास पर ओव्हर 10 ते 11 धावा यायला हव्या होत्या. मात्र या ठिकाणी काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी मिस्टर देवा यांची पाहिली. ओपन हाफ आहे. अंडरआर्म क्रिकेट बहुतांश स्पर्धा खेळत आहेत, त्याच्यामुळे अंडरआर्म क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला कोण चांगला परफॉर्मन्स देत आहे, भले तो दुसऱ्या गावातील असला तरी देखील चालेल, मला त्याचा परफॉर्मन्स पाहून प्रत्येक संघाने त्या खेळाडूंची निवड केली आहे. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. चेंडू जवळपास डायव्हर्ट झाला, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, दर्पण येतोय, फील्ड करतोय, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो पर्यंत या ठिकाणी सुखरूप पोचला गेला बॅटर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावसंख्या आपण फलकावर पाहतो, 3 धावा इथे पळून काढल्या, धावसंख्या झाली आहे ती 7 धावा धाव फलकावर सलग. दरम्यान आगमन झालं अमित म्हात्रे यांचं. एक चांगले क्रिकेटपटू आहेत, सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे जुने जाणते खेळाडू आणि त्यांच्या सोबतच प्रणय पाटील हे सुद्धा दाखल झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम 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 अमित म्हात्रे, तुमचं स्वागत करतो या सत्रामध्ये. धावसंख्या झाली धाव फलकावर 8, हा 4 धावा आहेत. नक्कीच काय फटका त्या ठिकाणी यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका चांगला ऑन साईडला पाहतो. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे येईपर्यंत या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न फेक की तितकीशी चांगली नाहीये, इथे देखील या 3 धावा कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट लक्षात ठेवा, कारण क्रिकेट म्हटलं जितकं क्रिकेट तुम्ही बॅट न खेळता तितकंच क्रिकेट डोक्यानं खेळणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जे काम निर्वी स्पोर्ट्सच्या बॅटर्सनं केलं, एकही मोठा फटका नाहीये, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, सिंगल डबलवर फोकस केला आणि जवळपास 54 आकड्यापर्यंत पोहोचता गेला हा संघ. या कारणास्तव कुठेतरी तंत्रशुद्ध फटके खेळणे गरजेचे आहेत. आणि तुमची प्लस या ठिकाणी खेळण्याची मानसिकता कशी आहे ही देखील महत्वाची असेल. आउटसाइड लेग स्टंप पण या ठिकाणी दर्शवित आहेत. हा व्हाईट बॉल आहे. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 12. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र या षटकामध्ये धाव संख्येचा थोडासा वेग वाढतोय. सिंगल मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 13. अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक संघाने संघाची बांधणी केली आहे संदीपदा. प्रत्येक संघांमध्ये आज पुढचा मॅच आहे जय गणेश मिठागर जवळपास त्या गावातील ते सगळे खेळाडू नसतीलच, इथे देखील बरेचसे बाहेरचे खेळाडू निवडले असतील राकेशनं. त्यानंतर क्रिसिल मीरा रोड या टीममध्ये देखील बरेचसे बाहेरचे खेळाडूंची निवड केली असेल, कारण आपल्याला जिंकायचं आहे. द ग्रेट मराठा संस्थापक चषक आम्हाला जिंकायचा. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, तिथे स्ट्रगल करावं लागेल. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या फिल्डरला देवाला स्ट्रगल करावं लागेल. 4 धावा चौकार, आणखीन एक चौकार या ठिकाणी पळून काढला गेला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. गणेश काहीसं कानमंत्र देतोय कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी, कारण इथून प्रत्येक चेंडूवर व्यवस्थितरित्या आक्रमण केलं जात आहे. प्रत्येक चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेतला जात आहे. कुठेही डॉट बॉल नाहीये, आणि ज्या ठिकाणी डॉट बॉल नाहीये त्या ठिकाणी मात्र चिंतेचा विषय असेल तो निर्वी स्पोर्ट्स या टीमसाठी. धावा झाल्या त्या 17 धावा. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते दुसरं षटक. स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतायत मिस्टर अमित, या खेळाडूला आपण पाहतोय अमित आणि कृतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईटचा इशारा पंचांचा. एका धावीमध्ये भर. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, डेड ऑन स्पॉटचा चेंडू टाकला होता. वेल डन, कौतुक असेल. वापसी करतोय, चुकी झाली, चुक्या घडल्या, त्या सगळ्या काही विसरूनची मात्र या चुकेंवर पांघरून घालणारा चेंडू डेड ऑन स्पॉटचा हाताला गेला गोलंदाजामार्फत. अप्सर मॅन फ्रॉम मीरा रोड या ठिकाणावरून खास या खेळाडूची निवड झाली आहे.
ड्राईव्ह केला गेला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मिस्टर देवा. एक धाव इथे देखील मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा झाल्या आहेत त्या 20. म्हणजे कुठेतरी मी म्हटलं होतं की ज्याप्रमाणे पहिलं षटक संदीप दादा संपलं होतं, निव्वळ 4 धावा फलकावर आल्या होत्या आणि जवळपास विकेट 2 पडल्या होत्या, त्यावेळेस मी म्हटलं होतं की या पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं वर्चस्व आहे निर्वी स्पोर्ट्स या टीमचं. मग आता दुसऱ्या षटकाच्या विषयी तर म्हणायचं गेलं तर पहिल्या षटकामध्ये जी चुकी घडली होती, जी चुकी झाली होती, ती चुकी सर्वस्व विसरून पुन्हा एकदा ती गाडी जी आहे जवळपास गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची, ती गाडी व्यवस्थित रुळावर आली म्हणेल. 10च्या सरासरीनं हा संघ 2 षटकांमध्ये 20 धावा फलकावर लावतोय. येस, पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. या 17 धावा संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये जे 4 धावा आल्या होत्या, मात्र हे षटक थोडंसं मागडे ठरलंय अफसरचं. एरवी अफसर बघितलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून गणला जातो. इथे चुका अफसरच्या घडल्या नाही, तर चुका या क्षेत्ररक्षकांच्या घडल्या, त्यामुळेच जास्त धावा धावफलकावर जमा झाल्यात. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज देवा. स्ट्राईक इनकडे डाकुरा त्याचा बॅटर. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज चेंडूला अडू शकले नाही. स्ट्रेट फटका होता. 2 धाव मिळत आहेत डाकुरा त्याच्या बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 22 वर. मिड ऑन मिड ऑफ हे जवळ आहेत. हा चेंडू मिड ऑफ मध्ये हो, एका हातात झेल. विकेटचं पतन. चांगला प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नाला यश मिळत आहे. गॉन. थैंक यू सो मच. माजिद ने शायद 2 उंगलियों में यह कैच लिया है. बढ़िया कैच माजिद द्वारा. खूप सुंदर शेल टिपला आणि माजिदची गोलंदाजी आपण पाहिले. त्या आधी सुद्धा मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं त्याला. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 3 गडी बाद 22 धावा 22. धक्का तर दिलाय आणि या धक्क्यामधून सावरण्याकरता नवीन बॅटर आलाय सूरज. स्ट्राईक इन कडे. देवा तयार होता. देवाचा हा चांगला बॉल. वेग सुद्धा तितकाच होता. आता माजिद कडून चूक झाली आणि फायदा झाला बॅटर सूरजला. 2 धावांची पडली भर. 2 धावांची धावसंख्या 24. गडी बाद झाले 3. बाद झालेले खेळाडू ऋतिक, कृतिक, संकल्प हे बाद झालेत आणि मोर्चा सांभाळलाय तो अमितने. स्कोर इज 24. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडू 30 ची गरज. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. सध्या संघर्ष करताना दिसत आहेत फलंदाजी करणारे टीमचे खेळाडू. ओव्हर्स द बॅटर सेड. हा चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. एका धावेनिशी स्ट्राईक रोटेट झाली. सूरज स्ट्राईक रोटेट करतोय आणि आता अमित स्ट्राईक इन कडे आलाय. धाव संख्या 25. 2 षटकं 4 बॉलची समाप्ती. 29 धावांची आवश्यकता आहे आणि त्यानुसारच फिल्डिंग मध्ये बदलाव करावे लागतील. आजचं वातावरण थोडंसं वेगळं दिसतंय, खराब दिसतंय. धुके हे जास्त पडलेले दिसतात. म्हणजे जी उन्हाची किरणं पाहण्याकरता आपण सकाळीच आतुर असतो, ती किरणे आज दिसली नव्हती. गोलंदाज तयार. हो, डॉट बॉल. काय चांगलं वेग आहे, तितकंच चांगलं नियंत्रण नेहमीच बघायला मिळालं देवा याच्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल चिंतेचा विषय या ठिकाणी असू शकतोय. ज्या वेळेस एखादा चेंडू निर्धाव जातोय त्या वेळेस दबाव असतोय. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातील. धावसंख्या 25. हो, चांगला बॉल फिनिश केलाय. काय चांगला स्टायलिश फिनिश केलंय गोलंदाज देवाने. त्याचे 2 षटकं जर आपण पाहिली तर 2 षटकांमध्ये त्यांनी खर्च केल्यात 9 धावा आणि 3 सफलता मिळवल्यात. झाली 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 54 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना गणराया स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 3 गडी बाद 25. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 29 ची गरज आहे.
12 चेंडू 29 धावा. भारतजी काय वाटतंय 12 मध्ये 29 दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावर? कदाचित असं मी म्हणू शकेल, कारण 3 विकेट तर संदीप दादा पडलेले आहेतच. कुठेतरी नक्की ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की दबाव कदाचित असू शकेल, मात्र दबाव थोडासा बाजूला ठेवून मी तर म्हणेल यावेळेस एक चांगला खेळ, ज्याप्रमाणे तुम्ही एक उल्लेख केला मगाशी की एखाद्या खेळाडूला एक चांगली खेळी साकारावी लागेल, एखादी जबाबदारी एखाद्या खेळाडूला घ्यावी लागेल, तर जबाबदारी घेऊन ती खेळी साकारणं गरजेचं आहे. तो सूरज असेल किंवा जवळजवळ म्हणायचं गेलं तर अमित असेल, कुठला खेळाडू असेल सांगू शकणार नाही आहे. मात्र 12 चेंडू 29 धावेचं टार्गेट समोर आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या आहेत. स्ट्रगल तर करावं लागेल, मेहनत करावी लागेल, कारण देव देखील कुणालाही सहजासहजी फळ देत नाहीये, लक्षात ठेवा. त्यासाठी देखील मेहनत करावी लागते आणि ते देखील ती मेहनत करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर मगाशी आपण जो कॅच पाहिला, अप्रतिम कॅच त्या ठिकाणी तो कॅरी केला होता मिस्टर माजिद भाई याने, आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. आणि जर लुक जर पाहिला माजिद भाई यांचा, तर खरोखरच ज्यावेळेस मी त्यांना पाहिलं तर मला वाटलं की भावेश पुणेकर यांना उस्मान पटेल यांना बोलवलंय की काय, असा आभास झाला. तो लुक त्यांचा बॉडी जवळपास लँग्वेज त्यांची पाहायला मिळते उस्मान प्रमाणे. डान्सिंग विथ द पिच, फुटवर्कचा वापर केला, फ्रंट लाईन यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र गोलंदाजाने ते ओळखलं. मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. वेगवान चेंडू टाकला होता, लाईन खराब पाहतोय, वाईटचा इशारा. अव्वंतर धाब्याने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजे त्या 26. नियंत्रण गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. सामना सध्याच्या घडीला बॅलन्सिंग आहे, थोडासा दबाव नक्कीच असेल मी म्हणेल गणराज स्पोर्ट्स वाकेपाडा या टीमवर. मात्र दबाव, अशा दबावाच्या मॅचेस आपण अनेक वर्षापासून खेळतोय हे लक्षात असणं गरजेचं आहे. कदाचित मी म्हणेल हा प्रयत्न आहे गोलंदाजाचा की एसटीजीच्या स्वरूपात या बॅटरला विकेट घ्यावी, असा कदाचित तो विचार असेल. त्यामुळे लागोपाठचे 2 चेंडू अवांतर हाताळले गेले. कडक मॅच होईल. JTCच्या माध्यमातून जे आमचे श्रोते जोडले आहेत, मॅचचा रिझल्ट पहा, जाऊ नका. कडक मॅच होईल, रफ अँड टफ मॅच होईल. आणखीन एक अवांतर चेंडू. ओव्हरची अजून सुरुवात झाली नाहीये, मात्र अधिक ओव्हर चेंडू हाताळले गेले आहेत. वाईटच्या स्वरूपात 3 धावा अधिक खर्च केले आहेत. म्हणजे कुठेतरी देवाचे ते 2 शेवटचे डॉट चेंडू संदीपदा ते कुठेतरी कव्हर केले या ठिकाणी. हे म्हणजेच 3 वाईट ना. यस, मागच्या हंगामामध्ये तोच गोलंदाज सर्वोत्कृष्ट खेळ करून गेला होता माजिद, आणि आता कुठेतरी तो चुका करतोय. त्याला लाईन आणि लेंथ त्याला सापडत नाही, तो लय मध्ये येत नाही. माजिदला ते आठवावं लागेल, मागच्या वर्षी कशा प्रकारे गोलंदाजी केली होती याच खेळपट्टीवर, याच स्पर्धेमध्ये. आणखीन एक मगाशी आपण पाहिले ते नक्कीच मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी मात्र कुठेतरी ती भरकटली होती, ती मात्र विराच्या दिशेने गाडी देखील भरकटते माजिद यांची. अजून लाईन सापडत नाही या गोलंदाजाला. चौकार हा दिलेला मात्र एक माफक चौकार गिफ्ट आहे माजिद कडून, हे गिफ्ट आहे गणराज स्पोर्ट्स वाकेपाडा या टीमला 4 धावेचं. ऑफ ड्राईव्ह केला गेला, डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर देवा. हे चेंडू हवेत, माजिदला म्हणतोय देवा अशा प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी. का ते एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले, कुठेतरी मात्र धावा आणि चेंडूंचा फरक जो जाणवत होता तो फरक इथे मात्र कमी प्रमाणात जाणवत आहे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे विजयासाठी गणराज स्पोर्ट्स वाकेपाडा या टीमला. चांगला चेंडू आहे. एक तर आपण पाहिलं अँगल जर पाहिला आपण तर खरोखरच जवळचा मिडिल स्टिक वर चेंडू पिच केला होता, तिथून चेंडू थोडासा टर्न होतोय, बाहेर निघतोय. एक चांगली डिलिव्हरी आपण पाहू शकाल माजिद यांची. कुठेतरी जो आत्मविश्वास सुरुवातीला थोडासा गमावला होता तो नक्कीच परत आणण्याचा प्रयत्न माजिद करतोय. आणखीन एक चांगला चेंडू मिस्टन स्टोक आहे, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही, मात्र काही धावा नक्कीच देऊन जाईल हा फटका. इथे देखील 2 धावा मिळतील. धावा संख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 32. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत, ते 9 धावा करायच्या आहेत त्या 22. 9 चेंडू 22 धावा. म्हणजे येणारे हे 3 चेंडू जे आहेत संदीप दादा, हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. मिस्टन स्टोक आहे,
उंची जास्त गाठतोय दर्पण नावाचा फिल्डर त्या ठिकाणी आहे, चुकी मुळीच होणार नाहीये. महत्वाच्या क्षणी एक सेट बॅटर डग आउटच्या दिशेनं मिस्टर अमित परतीच्या मार्गी आउट. बात हे गाणं सुद्धा एक नंबर लावलंय. मात्र एक नंबर खेळी करणारा खेळाडू बाद झालाय, अमित बाद झालाय. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. आता जबाबदारी स्वीकारण्याकरता अक्षय नावाचा खेळाडू आलाय. उजव्या बाजूला गणेशजी साटम यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. महत्वपूर्ण बॅटर अमितच्या विषयी म्हणायचं गेलं सेट बॅटर, जास्त वेळ ज्यांनी विकेटवर घालवला होता आणि अशा बॅटरला डगआउटचा रस्ता दाखवणं नितांत गरज होती. मी म्हणे निर्भीड स्पोर्ट्स या टीमला. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, इथे देखील बॅटची एज लागली गेली, ऑफ साईडला खेळायचा होता फटका, इथे देखील सिंगल मिळेल. मी म्हटलं ना की सुरुवातीचे काही चेंडू नक्कीच अवांतरित्या हाताळले होते. माझीतनं काही धावा खर्च केल्या होत्या, 4 चेंडू वाईट टाकले होते. त्यानंतर जी लय सापडले माझी त्यांना ती मात्र लय अप्रतिम लय मध्ये आणले आपल्या टीमला आणि लय गमावले ती गंधराया स्पोर्ट्स वाकीपाडा टीमची. या गोलंदाजानं संधी गमावली. चेंडू जरी खराब असला तरी देखील एसटीच्या स्वरूपात ही विकेट प्राप्त करता आली असती. गणे या ठिकाणी कमी पडला गेला. धावा झाल्या त्यामध्ये 34. चेंडू शिल्लक आहे ते 7. धावा करायचे आहेत ते 20. अंडरआर्म क्रिकेटमध्ये इतकं मोठं लक्ष नाहीये. 7 चेंडू 20 धावा. धावा होऊ शकतील. जिद्द मनामध्ये असायला हवी. मी करणार, मी करून दाखवणार, या ज्या काही गोष्टी आहेत या मात्र मनामध्ये असणं गरजेचं आहे. आत्मविश्वास या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो गमावता कामा नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे गंधराया स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची 4 बाद 36 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 18. कोण जिंकणार आहे आणि कुणाचा प्रवास या ठिकाणी संपणार आहे. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या गरमागरम मॅचच्या दिशेनं. साऱ्याचा जीव हाय त्यांच्यावर, साऱ्याचा जीव हाय त्यांच्यावर, साऱ्याचा जीव हाय त्यांच्यावर. आई चंडिकेचा हाय वरदान हवे. थँक्यू. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. हा मॅच अर्थातच प्रेक्षकांना आनंद देऊन जाणारा मॅच होईल असं वाटतं. रवी वाघमारे गोलंदाजी मार्गावर आणि स्ट्रायकिंगकडे बॅटर अक्षय. हो 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 हो, काय चांगला आत्मविश्वास पाहायला मिळाला रवी वाघमारे याच्यामध्ये. आत्मविश्वास बॅटरने गमावलाय जो हवा आहे या वेळेला. 5 बॉल मध्ये 20, 5 बॉल मध्ये 18ची गरज. पुन्हा एक चांगला बॉल, विकेटचं पतन झालंय. विकेट डाऊन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4था धक्का या ठिकाणी 5वा धक्का लागलाय. 5 गडी बाद धाव फलकावर धाबा आहेत त्या 36 धाबा. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धाबांची गरज. 4 चेंडू 18 धाबा. मानलीच नाही कधी हार शिवरायांचा तो शूरवीर. मोहन भाई एक नंबर. असा रूपावान पूर्णतः आता दबावाखाली कळताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे खेळाडू. सुरुवात खराब झाली होती. मधल्या फळीतील फलंदाज अमित यांनी डाव सावरण्याचे काम केलं, परंतु त्याला हवी तशी साथ मिळाली नाही इतर खेळाडूंद्वारे. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या 36. 4 मध्ये 18 धावांची गरज आहे. मोठे फटके आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने निर्भीड स्पोर्ट्सने फिल्डिंग रचली आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि स्कोअर लेग. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता 3 षटकारांची आवश्यकता आहे. 3 षटकार पाहिजेत तरच या मॅच मध्ये
परतू शकतायत या टुर्नामेंट्स मध्ये परतू शकतायत गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे खेळाडू. चांगला बॉल आता मात्र अशा या ठिकाणी निराशामध्ये परिवर्तित होत आहेत. 2 मध्ये पाहिजेत 18. व्हाईट बॉल 2 मध्ये 17 धावांची आवश्यकता. किती वेगाने षटक संपवतात या ठिकाणी रवी वाघमारे. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय रवींद्र जाडेजा यांना, ते सुद्धा जलद गतीने आपलं षटक पूर्ण करतात. व्हाईट बॉल, मॅच अजून संपला नाही. धावसंख्या पोहोचली 38 वर. 16 धावांची अजूनही आवश्यकता. 2 चेंडू 16 पाहिजे. चेंडू आबेत आहे मिड विकेट मध्ये. अफसर आहे तो करत नाही कोणती चूक. विकेट डाऊन लागलाय टीमला. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या धावफलक आहे ती 38. शेवटचा बॉल आहे आता. डिफेन्स केलाय आणि ह्याच बरोबर पराभवाच्या छायेमध्ये जाताना गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला आपण बघितलंय. कॉंग्रॅच्युलेशन. हे निर्धाव षटक टाकलंय निर्वी स्पोर्ट्सचा हुकमी खेळाडू रवी वाघमारेने. त्यांचं सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन, टीमचं सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. पुढील फेरीमध्ये त्यांचा संघ दाखल झालाय आणि आता गणराया स्पोर्ट्स वाकीपाडा टीम लाईनअप मध्ये या. हँडशेक करा, हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर व्हा. हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपला आम्ही आभार मानतोय आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा